सगळ्यांनी घ्या ना डोक्यावरती, छान दिसाल. हे असं सगळ्यांचं आहे का एकत्र नमस्कार नमस्कार. आणि ही मुलगी आहे जिचं तुम्हाला कन्यादान करायचं आहे. घ्या, बोलून घ्या. आलोच. बाळा, बरी आहे ना तू? घाबरली का? घाबरू नकोस हा. अगं आम्हालाही 4 मुली आहेत. मी प्रमिला परब आणि हे माझे मिस्टर सुभाष परब. आम्ही तुझं कन्यादान करणार आहे. आता तू आम्हाला आमच्या मुलीसारखीच आहेस. प्रत्येक बाप ना या क्षणाची आतुरतेने वाट पाहत असतो. आपल्या लाडक्या लेकीचा हात एका अनोळखी माणसाच्या हातात देताना ना सगळ्यात जास्त रडणारा हा बापच असतो. आणि जगातला सगळ्यात सुखी माणूस होता तोच असतो. आओ, आमच्या मोठ्या मुलीचं लग्न ठरलंय ना. आशू एकदम गुणाची आहे. कधी काही तक्रार नाही, कधी हट्ट नाही. खरंच आम्ही ना खूप भाग्यवान आहोत की आम्हाला अशी मुलगी मिळाली. बाळ, एक बोलू? माझ्या मनाला काय हे पटलं नाही ग. तुझे आई बाबा असतील ना, मग त्यांना न सांगताच तू इथे आलीयस लग्न करायला? नाही म्हणजे मला काय एवढं पटलेलं नाहीये. अगं प्रत्येक आई बापाला वाटतं की आपल्या मुलीचं कन्यादान करावं, ते पुण्य आपल्या पदरात पडावं. पण आता तर तू त्यांना न सांगताच हे सगळं करतेस. मला काय हे पटलेलं नाही बाळा. हे बघ, तुझे आई बाबा आता कुठेही असू देत, पण लग्न झाल्यावर ना पहिले त्यांना जाऊन भेट. तू पळून जाऊन लग्न करतेस म्हटल्यानंतर ती रागवली असती, पण आपल्या लेकराला लगेच माफ करतात ग. मला सांग, आपल्या काळजाच्या तुकड्याला कुणी असं लांब करू शकतं का? नाही ना. आम्ही तुला असं बोललो म्हणून वाईट वाटून घेऊ नको हा. आणि आम्हाला तुझ्या आई बाबांच्या जागीच समज. हा, येतो आम्ही. आणि घाबरू नको हा. चल.